बिहेवियर आहे रे? ऐक, तू आता लिमिट क्रॉस करतोय. लिमिट तुम्ही क्रॉस केले वहिनी. मला न विचारता या गोष्टी करताय तुम्ही. आई, खरे रिपोर्ट्स मी तुला मेल केले, चेक कर. सावली सनस्क्रीन आजही मार्केटमध्ये नंबर 1 ला आहे. सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे. खोटे रिपोर्ट्स कोणी का तयार केलेत माहिती नाही, पण एक गोष्ट सांगतो कामत, सावली सनस्क्रीन बंद नाही होणार. तू चिडतोय, जरा शांतपणे विचार कर. काय अरे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी निर्णय घेतला, आता काही करू शकत नाही आपण. काही करू शकत नाही. मला असं वाटतं की तुम्ही विसरताय. कंपनीची जीटी पॉवर अजूनही माझ्याकडे. जर मी ठरवलं आणि पॉवरचा वापर करून घेतला तर हे जे कोणी करतंय ना, त्याला आजच्या आज कंपनीतून बाहेर काढे ना. कामत शिरतंय डोक्यात. दादा तुम्ही चेक करून घ्या बघा. मी सांगितलं नव्हतं तुला? सारंगला कळल्यानंतर तो खूप चिडणार आहे. मीच त्याला फोन करून बोलवून घेतलंय ते. तुमच्याशी मी नंतर बोलेन. आहे पण प्रॅक्टिकल थोडा विचार करायला नको का? सारंगचा तो पास्ट आहे, पण तू परफेक्ट केलंस. त्याला बोलवून घेतलंस ना, तू परफेक्ट केलंस. कामात हे काय आहे? तुम्हाला साधे रिपोर्ट्स नीट बनवता येत नाही, बघता येत नाही. मी तुला पहिले सांगितलेलं, माझ्या भावाला दुखावलेलं मला चालणार नाही. तुमच्या सगळ्यांमुळे माझा नाईलाज झाला आणि मला माझ्या भावाचा गैरसमज होईल आता, माहितीये? त्याला काय मी जाऊन त्याची समजूत करतो. आई थांब जरा. मी बघते काय करायचं. हे रिपोर्ट यांना दाखवा आधी. ऑफकोर्स. जस्ट टेक केअर ऑफ हिम. कामत तुझी अक्कल काय गुडघ्यात आहे का रे? हे करायची काय गरज होती? माझ्या मुलीचं नाव होतं त्या बोर्डवरती, त्या पोस्टरवरती. ते त्यांनी फाडलं. कामत तुझी अक्कल काय गुडघ्यात आहे का? आता थोबाड बघत बसू नको, निघ. हे तू चांगलं नाही केलंस सारंग. हे सगळं आता तुला खूप महागात पडणार आहे. काकू प्लीज चल ना ग. अगं कुणालाच करणार नाही, बाबाला पण करणार नाही. नाही ओवी, अजिबात नाही. चुकून जरी तुझ्या बाबाला कळलं ना, तर काय तांडव होईल माहितीये ना तुला. ओवी, या घराचं आणि गाण्याचं नातं काय हे चांगलंच माहिती आहे अगं तुला. नको ना हट्ट करू बाळा प्लीज. म्हणून तर आपण चोरून करतोय ना. राबीरची आई किती मस्त गाते हे माहित नाही अजून तुला. मला तिच्याकडून गाणं शिकायचं. प्लीज काकू चल ना. नाही 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 ओवी, अजिबात नाही. आईंना चुकून जरी कळलं ना, तर त्या मला या घराबाहेर काढतील. माझ्या शिक्षेचं जाऊ दे, पण तुला शिक्षा झालेली मला अजिबात चालणार नाही. शाणा ना ते माझं बाळ. ऐक ना माझं प्लीज. आणि पांडुरंगाच्या मनात असेल ना, तर करेल तर तुझ्या मनातली इच्छा पूर्ण. मी गाणं शिकावं की पांडुरंगाची इच्छा असेल तर? त्याची इच्छा पूर्ण करायला नको का? विठू माऊली माझ्यावर रागवली तर तुला चालणार आहे? खूप मोठी झाली आहेस तू, खूप बोलायला लागली आहेस. चल ना. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. आधी मी जाऊन तो क्लास बघणार, तिथली माणसं बघणार, सगळं नीट तपासणार आणि मगच काय ते ठरवू आपण. ओके? आबीरची आई शिकवणार म्हणजे चांगलंच असणार.
आपण दोघे मिळून जाऊ. थँक्यू काकू. थँक्यू काकू. हट्टी आमची ती. चला करू मी आता माझं काम. तेवढ्यासाठीच मदत करत होतीस ना मावशी. आज पुन्हा एकदा कळालं की या मेहेंदळे साम्राज्यात आपली व्हॅल्यू शून्य आहे. इतकी वर्ष आपण रक्ताचं पाणी करून ही कंपनी सांभाळतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय, आणि तो सारा तो इथे 5 मिनिटांसाठी येतो, कागद फाडून आपल्या थोबाडावर फेकून सगळ्या प्लॅनवर पाणी फिरून सगळं सगळं विस्कटून निघून जातो. आपल्या पोरीचं नाव आहे ना यावर, शुभ्रा. हिम्मत कशी झाली त्याची हे फाडायची? एवढी अक्कल आली कुठे सारंगला वेटोपावर वापरण्याची? कोण शिकवते त्याला? कोण पूस लावते? दुसरी कोण देणार आहे ही अक्कल त्याच्याकडे? ही अक्कल शिकवणारी तुझी आईच आहे. त्याच बाईने ठरवून हे सगळं केलं. आपण इथे सह्या करणार आणि तितक्यात त्याची एंट्री होते. वा, तुला काय वाटलं परफेक्ट टायमिंग आहे? हा, तुझ्या आईने, त्या म्हातारडीने सगळं ठरवून केलंय हे प्लॅनिंग. कायमचं जायला सारंग या कंपनी म्हणून काहीतरी असं कॉन्क्रीट कारण पाहिजे की आईच त्याला या कंपनीमधनं बाहेर हाकले. कारण आय कॅनॉट शेअर रूपम कॉस्मेटिक्स विथ एनीबडी. आय शुड बी द सोल ओनर ऑफ दिस कंपनी. एकटा मालक. राजकुमार मेंदळे या कंपनीचा आहे एकटा मालक. माझ्या हातात असताना तर मी एक गोळी झाडून त्याला संपवून टाकलं असतं आणि आपल्या वाटेतला काटा कायमचा बाजूला केला असता. पण नाही, तसं नाही ना करू शकत. कारण त्या तिलोत्तमाचं नाक दाबायचं असेल ना तर आपल्याला सारंगचीच गरज पडणार आहे. लगाम सुटलेला घोडा असतो ना, तसा झालाय सारंग. लगाम नसलेला घोडा सर्वात धोकादायक असतो मोनिका. सारंग आपल्याला रस्त्यावर भीक मागायला लावेल. काहीतरी करायला हवं. त्याच्या गळ्यातला तो लगाम आहे ना, त्याचा पट्टा आपल्याला हातात घ्यावा लागणार आहे, जो आत्ता त्या म्हातारीकडे, तुझ्या आईकडे. तिचं काहीतरी करावं लागणार आहे. एकदा का आपण तिला संपवलं ना की मग सारंगला पण असं बाजूला करू शकतो. जोवर तुमची आई जिवंत आहे ना, तोवर आपल्याला सारंगचं काहीच नाही करता येणार. आपला एकही प्लॅन सक्सेसफुल नाही होऊ शकणार. नेहमी हे घडत राहणार.